नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण युनिट 3 मधलं जे काय पहिलं आपलं सेशन आहे ते घेणार आहोत. तर त्याच्यावर आपण 40 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणार आहोत. तर आता आय टी प्रिन्सिपल गट ब ची तारीख डिक्लेअर झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा सराव करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हे म्हणजे MCQ सिरीज सुरू केलेली आहे. तर मी पहिल्या 2 युनिटवर जवळपास पहिल्या युनिटवर 160 क्वेश्चन म्हणजे 40 क्वेश्चन एका लेक्चरमध्ये असे 160, दुसऱ्या युनिटवर सुद्धा 160 ऑब्जेक्टिव्ह मी टाकलेले आहेत. आता हे तिसऱ्या युनिटमधलं आपलं पहिलं सेशन, त्याच्यावर 40 ऑब्जेक्टिव्ह आपण डिस्कस करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना लेक्चर वगैरे किंवा मटेरियल चांगलं वाटत असेल किंवा काही फायद्याचं वाटत असेल त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. आता तिसऱ्या युनिटचं नाव आहे रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला आपण HRD म्हणतो. तर आता पहिला क्वेश्चन आहे, DGT डायरेक्टरेट जनरल ऑफ द ट्रेनिंग इस्टॅब्लिश इन. DGTची स्थापना कधी झाली? तर 1945ला झालेली आहे. तर हे लक्षात आपण बघा, AICTची सुद्धा बघितली होती की AICTची कधी झाली? 1945ला. DGTची सुद्धा कधी झाली? 1945ला. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, DGRE डायरेक्टरेट जनरल ऑफ द रिसेटलमेंट अँड एम्प्लॉयमेंट इज द ओल्ड नेम ऑफ. हे DGRE जुनं नाव कोणाचं होतं असं आपल्याला विचारलं. MSBTचं रॉंग, AICTचं रॉंग, नंतर DVETचं सुद्धा रॉंग, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं DGTचं नाव जुनं नाव जे होतं ते काय आहे? DGRE डायरेक्टरेट जनरल ऑफ रिसेटलमेंट अँड एम्प्लॉयमेंट असं त्याचं जुनं नाव होतं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघू आपण काय विचारलं आपल्याला. आफ्टर वर्ल्ड वॉर 2 म्हणजे दुसरं जे महायुद्ध आहे ना, त्याचा कार्यकाल किती होता? 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं होतं. 1945 रिहॅबिलिट रिहॅबिलिटेट अँड प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट टू द डिमोबिलाइज म्हणजेच काय, डिस्चार्ज फ्रॉम द मिलिटरी सर्व्हिसेस, डिफेन्स पर्सनल अँड डिस्चार्ज वॉर वर्कर वॉज द पर्पज ऑफ. हे कोणाचा म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही सैन्य जखमी झालेले आहेत किंवा त्यांना काही जॉब वगैरे लागते हे देणे, हे कोणाचा पर्पज होता त्यावेळेस? तर ते होता DGTचा. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 बघू आपण काय. डेव्हलपमेंट अँड कोऑर्डिनेशन ऑफ द व्होकेशनल ट्रेनिंग इन इंडिया इज द पर्पज ऑफ. म्हणजे कोऑर्डिनेशन ऑफ द व्होकेशनल ट्रेनिंग हे कोण पाहते? तर त्याचं ऑप्शन नंबर 2 DGT, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर बघा 5. DGT वर्क्स अंडर द मिनिस्ट्री. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत DGT वर्क करते? तर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत करते? MSD, ज्याला आपण म्हणत असतो मिनिस्ट्री ऑफ द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप, म्हणून त्याचं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा आता काय सांगितलंय आपल्याला. विचारलंय चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. बघा पहिलं वाक्य काय सांगितलं. DGT is the apex organization for the development and coordination at the state level for the program related to the vocational training. आता हे वाक्य जरी आपल्याला बरोबर वाटते, परंतु इथं काय चुकलं की हे स्टेट लेवल आहे का? तर नाही. कोणती लेवल आहे ती? नॅशनल. म्हणून त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे किंवा हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की ते नॅशनल लेवलला आहे ना, स्टेट लेवल पाहिजेत नाही इथं. नंतर DGT फ्रेम्स ओव्हरऑल पॉलिसीज, नॉर्म्स अँड स्टँडर्ड फॉर द व्होकेशनल एज्युकेशन. हे बरोबर आहे, इथं कुठेही चुकीचं दिसत नाही. म्हणून पहिलं सेंटेन्स ए हे इनकरेक्ट आहे आणि दुसरं सेंटेन्स बी हे करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ओनली बी ट्रू. त्याच्यामुळे इथं बघायचं, इथं परीक्षेत बघायचं स्टेट लेवलला विचारलं का नॅशनल लेवल आहे तिथं शब्द, कारण की आपण फास्टमध्ये फ्लोमध्ये आपण फसून जातो. त्याच्यामुळे त्याचं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघू आता. बघा आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 7. मेजर फंक्शन्स ऑफ द DGTR कोणकोणते आहेत? टू फ्रेम ओव्हरऑल पॉलिसी, नॉर्म्स, स्टँडर्ड फॉर व्होकेशनल एज्युकेशन. कुठेही चुकीचं वाटत नाही, बरोबर आहे ते. नंतर टू इम्प्लिमेंट, रेग्युलेट अँड इन्क्रीज द स्कोप ऑफ ट्रेनिंग अँड अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961, बरोबर आहे. अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961 हे DGTच्याच अंतर्गत आहे. त्यामुळे हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. ITR अंडर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल कंट्रोल ऑफ. हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3. इथं सेंट्रल नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 चूक आहे. डिस्ट्रिक्टचा तर संबंध नाही, त्याच्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट हे याचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा आता.
to organize the vocational guidance and employment counseling, to organize the vocational training program for the women आर द फंक्शन ऑफ. हे कोणाचे फंक्शन आहे तर ते कोणाचे आहेत, डीजीटीचे आहेत, म्हणून ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर असणार आहे याचं. नंतर क्वेश्चन नंबर 10, स्कीम इम्प्लिमेंटेड थ्रू द डीजीटी आर. कोणकोणत्या स्कीम इम्प्लिमेंट करते डीजीटी? सीटीएस क्राफ्ट मॅन ट्रेनिंग स्कीम बरोबर आहे, हे पण इम्प्लिमेंट करते. सीआयटीएस क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम हे पण इम्प्लिमेंट करते. एव्हीटीएस म्हणजेच काय ऍडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम हे सुद्धा इम्प्लिमेंट करते. डीएसटी ड्युअल सिस्टम ऑफ द ट्रेनिंग हे सुद्धा इम्प्लिमेंट करते. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग हे सुद्धा इम्प्लिमेंट करते. फ्लेक्झी एमओयू हे सुद्धा इम्प्लिमेंट करते आणि ऍडव्हान्स व्होकेशनल डिप्लोमा हे सुद्धा इम्प्लिमेंट करते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन आता 11 बघा. डीजीटी फोकस ऑन द पॉलिसी डेव्हलपमेंट फील्ड इम्प्लिमेंटेशन बरोबर आहे. एनसीव्हीटी वर्क्स ऑन द ओव्हर आर्किंग रेग्युलेशन कॉमा एनएसक्यू अँकरिंग हे दोन्ही बरोबर आहेत बघा, म्हणून त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर खूप महत्वाची योजना आहे, क्वेश्चन नंबर 12, पीएम सेतू स्कीम लॉन्च इन कधी लॉन्च झाली तर 2 नाही, गांधी जयंतीच्या दिवशी नाही लॉन्च झाली, त्याच्यामुळे हे चूक आहे. 6 ऑक्टोबरला सुद्धा नाही, 8ला सुद्धा नाही, त्याचं करेक्ट उत्तर आहे 4 ऑक्टोबर. आता हे सेतू शब्दात किती 4 शब्द आहेत म्हणून 4 असंही लक्षात राहते. त्यामुळे 4 ऑक्टोबर 2025ला पीएम सेतू ही योजना सुरू झालेली आहे. क्वेश्चन नंबर 13, करेक्ट फुल फॉर्म ऑफ पीएम सेतू याचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे? बघा आता, प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू द अपग्रेडेड. त्याचं काय उत्तर आहे? IIT आहे का नाही, NITT आहे का नाही, IIIT आहे का नाही, तर त्याचं IIT उत्तर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे याचं. थोडं मी क्लिअर करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. क्वेश्चन नंबर 14 आता बघू आपण. बजेट अप्रूव्ड फॉर द पीएम सेतू किती होता बजेट त्यासाठी? 60,000 करोड होता, ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 15 बघा. इन पीएम सेतू ट्रान्सफॉर्म द गव्हर्नमेंट ITI थ्रू अँड इंडस्ट्री लीड हब अँड स्पोक मॉडेल. किती ITIचं ट्रान्सफॉर्मेशन ठरवलं आहे त्याच्यात? 1,000 ITI, म्हणून 15चं ऑप्शन नंबर किती येणार आहे तर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजे 1,000 ITI आहे त्याच्यामध्ये, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं किंवा त्याचं मॉडिफिकेशन अपडेशन करायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 16, हे आकडा लक्षात ठेवा, 1,000 ITIचं करायचं आहे. पीएम सेतू स्कीम इज इम्प्लिमेंट बाय द डीजीटी इन कोलॅबरेशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्री पार्टनर थ्रू. आता हे कशा थ्रू करते तर त्याला ऑप्शन नंबर 3 SPV ज्याला स्पेशियल पर्पज व्हेकल्स. आता स्पेशियल पर्पज व्हेकल म्हणजे काय की ते काय जे काही स्कीम आहे किंवा जे काही 3-4 लोक म्हणजे पार्टनर असतील ते फक्त त्या स्पेसिफिक पर्पजसाठी एकत्र आलेले आहेत. नंतर ते पर्पज संपला की ते सगळे लोक वेगवेगळे होतात किंवा डिझॉल्व्ह होतात, त्याला आपण स्पेशियल पर्पज व्हेकल असं म्हणत असतो, SPV. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता नंतरचा क्वेश्चन बघू आपण. 16 झाले, 17वा. डीजीटी असिस्ट मार्जिनलाइज ग्रुप SC ST PW वुमन थ्रू रेग्युलेशन ओनली चूक आहे. ग्राव्हन्सेस पोर्टल चूक आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. एनहान्स द ऍक्सेस इन द स्कीम अँड डेडिकेटेड इन्स्टिट्यूट ऑल्सो एनहान्सिंग देअर कॅपेबिलिटीज फॉर द वेज एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 18 बघा आता. क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय सांगितलं आपल्याला? NCVET इस्टॅब्लिश ऑन कधी इस्टॅब्लिश झाली त्याचं? 5 डिसेंबर 2018, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. हे तारीख किंवा वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा काय. क्वेश्चन नंबर 19, NCVET म्हणजेच काय? नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग हॅज बीन फुल्ली ऑपरेशनल सिन्स. कधीपासून पूर्ण ऑपरेशन त्याचं सुरू झालेलं आहे? क्वेश्चन नंबर 19चं त्याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 2020, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 20, NCVET इस्टॅब्लिश बाय मर्जिंग. कोणकोणत्या 2 इन्स्टिट्यूटचं मर्ज करून NCVET म्हणजेच काय? नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग हे तयार झालं. तर NSD आणि NCVT या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन झाले आपले 20. आता 21वा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय सांगितलं बघा. NCVET वर्क्स द फंक्शन ऑन रेग्युलेटरी बॉडी बरोबर आहे. इन्शुरिंग क्वालिटी इन द टेक्निकल एज्युकेशन अँड
टीव्हीईटी सेक्टर, टीव्हीईटी म्हणजेच काय, टेक्निकल अँड व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, ते सुद्धा वाक्य बरोबर आहे. फॉर सेटिंग स्टँडर्ड रिगार्डिंग टू व्होकेशनल एज्युकेशन, बरोबर, कुठेही चुकीचं दिसत नाही. अप्रुव्हल ऑफ द क्वालिफिकेशन इन अकॉर्डन्स विथ द NSQF म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, हे सुद्धा बरोबर आहे. रेग्युलेट द सर्टिफिकेशन फ्रेमवर्क अँड क्वालिटी स्टँडर्ड किंवा क्वालिटी असुरन्स, त्याच्यामुळे पाचही ऑप्शन बरोबर आहे. हे सगळं NCVET चे फंक्शन आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा आता. रेग्युलेशन अँड क्वालिटी अशुरन्स ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग परफॉर्म बाय कोण करते? NCVET. याच्यावर सुद्धा म्हणजे हा प्रश्न जो आहे, ITI प्रिन्सिपल गट अ 2000 जे आता झाले ना फेब्रुवारी महिन्यात, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 22 हा विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 23 बघा. कंडक्टिंग व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोग्राम, ट्रेनिंग अँड रिसर्च ॲट द स्पेसिफिकली इस्टॅब्लिश ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्होकेशनल गायडन्स परफॉर्म बाय, हे कोण करते? ते याचं उत्तर आहे DGT. 23चं उत्तर आहे DGT येणार आहे, 23चं उत्तर. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय सांगितलं बघा आता. क्वेश्चन नंबर 24, NCVT रेकग्निशन अँड रेग्युलेशन ऑफ, कोणकोणतं? AAS बरोबर आहे, असेसमेंट एजन्सीचं करते. ABS म्हणजे अवॉर्डिंग बॉडी, हे सुद्धा बरोबर आहे. SIP स्किल रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ABC सगळे करेक्ट आहेत त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 25 बघा आता. AITT ऑल इंडिया ट्रेड टेस्ट प्रोग्रेशन टेस्ट फॉर द CTS अँड अप्रेंटिसशिप आर कंडक्टेड बाय, कोण करते? तर त्याचं उत्तर आहे DGT. क्वेश्चन नंबर, AITT जे एक्झाम आहे, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट, ही DGT कंडक्ट करते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 26, PM सेतू लॉन्चिंग 4 ऑक्टोबर 2025, मेन ऑब्जेक्टिव्ह आर, कोणकोणत्या? अपग्रेडेशन ऑफ 1000 ITI पाहिजे, इथं चुकून जास्त झालं माझं, ITI हे T एक्स्ट्रा हे कट करा असा. 1000 ITIचं अपग्रेडेशन करायचं आहे, बरोबर आहे. इम्प्रूव्ह फाईव्ह नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ज्याला आपण NSTI म्हणतो, विथ लीड इंडस्ट्री पार्टनर, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे याचं. क्वेश्चन नंबर 27 बघा आता. NCVT कंपोजिशन म्हणजे NCVT ची संरचना कशी असते? एक चेअरमॅन असते, बरोबर आहे. 2 एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, ते सुद्धा बरोबर आहे. 3 नॉन एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, ते सुद्धा बरोबर आहे. एक नॉमिनेटेड मेंबर असते याच्यामध्ये, ते सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा. NQR serve as an inventory and database for the NSQF aligned and approved qualification across all the 59 sectors. फुल फॉर्म ऑफ द NQR नॅशनल, आणि इथं ब्लँक स्पेस दिली, काय असते फुल फॉर्म याचं NQRचं आपल्याला विचारलंय. नॅशनल मधामध्ये ब्लँक स्पेस दिली आणि समोर लिहिलं की रजिस्ट्रेशन. क्वालिटी आहे का? चूक. क्वांटिटी आहे का? चूक. कोटेशन आहे का? चूक. तर काय उत्तर त्याचं? 4 क्वालिफिकेशन हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 29, करंट चेअरमॅन ऑफ NCVT चे चेअरमॅन कोण आहेत? तर देबश्री मुखर्जी, हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1. नंतर 30 नंबरचा क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. NCVT इज अ स्टॅच्युटरी बॉडी, चूक आहे, कारण की स्टॅच्युटरी आहे का? नाही, घटना हे कायदेशीर दर्जा नाही ना त्याला, म्हणजे नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे, त्याच्यामुळे सेंटेन्स ए हे चूक असणार आहे इथं. NCVT वर्क्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप, हे बरोबर आहे. नंतर हेड ऑफिस ऑफ NCVT इज इन दिल्ली, ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे फक्त कोणतं उत्तर असणार आहे याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 2 बी आणि सी करेक्ट आहे, कारण की NCVT स्टॅच्युटरी नाही, त्याला काही कायदेशीर दर्जा दिलेला आहे का? नाही. तर त्याच्यामुळे फक्त 2च सेंटेन्स करेक्ट आहेत, बी आणि सी. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 बी आणि सी करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 30 बघू आता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन और स्किल इंडिया मिशन इज लॉन्च इन, कोणत्या दिवशी झालं? तर 15 जुलै 2015, हे तारीख प्रत्येक विद्यार्थ्याची पाठच असली पाहिजे, 15 जुलै 2015. क्वेश्चन नंबर 31, वर्ल्ड युथ स्किल डे कधी होता? 15 जुलैला होता, त्यामुळेच तर ही योजना आपली चालू झाली होती ना, नॅशनल स्किल इंडिया मिशन. म्हणजे 15 जुलै हा काय आहे? तर वर्ल्ड युथ स्किल डे आहे. हा डे सुद्धा लक्षात ठेवायचा. नंतर क्वेश्चन नंबर 32, एम ऑफ द स्किल इंडिया मिशन टू ट्रेन
पीपल इन इंडिया इन डिफरंट स्किल बाय 2022 किती होते तर 40 करोड होते ते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 33 बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे आपल्याला. स्किल इंडिया मिशन रेग्युलेटेड बाय MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप. बरोबर आहे. MSD इस्टॅब्लिश 9 नोव्हेंबर 2014. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप इस्टॅब्लिश ऑन 9 नोव्हेंबर 2014. बरोबर. त्यामुळे काय झालं की 9 नोव्हेंबर सेलिब्रेट एज नॅशनल एंटरप्रिनरशिप डे, हे सुद्धा बरोबर. तिन्ही सेंटेन्स करेक्ट असल्यामुळे ऑप्शन नंबर 4 ABC. आता क्वेश्चन नंबर बघा 34 मध्ये काय विचारलं आपल्या. टॅगलाईन मोटो ऑफ द स्किल इंडिया मिशनचा काय आहे? कौशल भारत ब्राईट भारत चूक. कौशल भारत स्किल भारत हे सुद्धा चूक. कौशल्य भारत कामयाब भारत चूक. नंतर कौशल्य भारत कुशल भारत हे करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 35 पार्ट ऑफ द स्किल इंडिया मिशन आर. हे जो आता IIT प्रिन्सिपल गट ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारला. तर त्याच्यामध्ये बघा NAPS हे सुद्धा आहे. स्किल लोन स्कीम. स्किल लोन इथं स्कीम पाहिजे असं वाचा. स्किल लोन स्कीम हे सुद्धा आहे. म्हणजे त्याला SLS म्हणतो आपण, स्किल लोन स्कीम. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना DDU JKY हे सुद्धा आहे. जन शिक्षण संस्था हे सुद्धा JSS. ISDS इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस हे सुद्धा आहे. रुरल इंडिया स्किल आहे. नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2015 हे सुद्धा आहे. म्हणजे सगळेच भाग आहेत. आता याच्यावर क्वेश्चन आला ना, स्किलच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहे म्हणायचं. स्किल उगाच त्याच्यामध्ये खूप आहेत गोष्टी. स्किल इंडिया मिशन मध्ये नंबर ऑफ गोष्टी आहे म्हणून उगाच पाठ करत बसायचं नाही. स्किलच्या रिलेटेड असू द्या, PM सेतू असू द्या, म्हणजे CTS स्कीम असू द्या, CITS असू द्या, किंवा इतर कुठल्या स्कीम असतील तर त्याला आपण ते करेक्ट कन्सिडर करणार आहोत. क्वेश्चन नंबर 36 बघा आता. NSDC इस्टॅब्लिश इन 2008. बरोबर, कुठेच चुकीचं नाही. NSDC इज अ स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन अँड नॉलेज पार्टनर फॉर द स्किल इंडिया मिशन. बरोबर. याच्यावर हे सेंटेन्स जे आता IIT प्रिन्सिपल गट ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट एक्झाम मध्ये आलेलं आहे. NSDC इज अ युनिक PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एंटरप्रिनरशिप वर्किंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप. बरोबर, कुठेही चुकीचं नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 ABC करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 37 बघा आता. प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ द स्किल इकोसिस्टम इन इंडिया काय त्याचं? NSDC आहे ना, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. 38 नंबरचा क्वेश्चन बघू आता. क्वेश्चन नंबर 38 बघा. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे नॅशनल पॉलिसी ऑन द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप इंट्रोड्यूस इन 15 जुलै 2015. त्या दिवशीच आपलं स्किल इंडिया मिशन सुरू झालं ना, त्याचा इम्प्लिमेंट करण्यासाठी ही पॉलिसी सुद्धा आलेली आहे. म्हणजे दोघांची तारीख सारखीच आहे, 15 जुलै 2015. आता क्वेश्चन नंबर 39 बघा. अंडर द नॅशनल पॉलिसी ऑन द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप 2015 व्होकेशनल एज्युकेशन शुड स्टार्ट फ्रॉम. व्होकेशनल एज्युकेशन कोणत्या वर्गापासून सुरू करायचं आहे? क्लास 9. आणि आपल्या NEP 2020 मध्ये व्होकेशनल एज्युकेशन किती वर्गापासून सुरू करायचं आहे? क्लास 6 6व्या वर्गापासून NEP 2020 मध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 40 शेवटचा क्वेश्चन याच्यामधला बघा. अंडर द नॅशनल पॉलिसी ऑन द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप 2015 इंडस्ट्री इज एक्सपेक्टेड टू टेक अ लीड रोल इन रनिंग द ITI थ्रू. इथं विचारलं कशा थ्रू हे करायचं आहे? विच विल बी गिवन ऑटोनॉमी टू द इम्प्लिमेंट डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ बेटर ट्रेनिंग आउटकम. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. त्याला आपण IMC म्हणतो. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे IMC. होप करतो की बरेच गोष्टी थोड्या फास्टमध्ये घेतल्या. काही समजलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.